श्री स्वामी समर्थ. जय महाकाली. ओम नमः आदेश. स्वामी ओम सर्वांना. नुकताच देऊळ बंद हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. श्री प्रवीण तरडे यांनी खूप सुंदर असा छान अभिनयाचा उत्कृष्ट अभिनयाचा देऊळ बंद हा पिक्चर हा चित्रपट आपण सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आपण सर्व स्वामी भक्तांसाठी हा त्यांनी चित्रपट प्रदर्शित केलेला आहे. आता ज्यांना फक्त फन वॉचिंगसाठी म्हणजे त्यांना हसण्यासाठी वगैरे जर जायचं आहे तर तुम्ही अजिबात हा देऊळ बंद चित्रपट जाऊ नका. पण ज्यांना खरंच जर रडायचं आहे, ज्यांची खरीच असीम भक्ती स्वामींवरती आहे, असीम भक्ती असीम श्रद्धा विश्वास तुमचा स्वामींवरती आहे, तर नक्कीच तुम्ही देऊळ बंद हा चित्रपट नक्कीच पाहायला थिएटरमध्ये जायचं आहे आणि हा पूर्ण परिवारासोबत आपल्याला हा चित्रपट पाहायचा आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अभिनय दिग्दर्शक आणि त्याचबरोबर चित्रीकरण ह्या पूर्ण चित्रपटामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं. आपण किती आपली श्रद्धा आपली सेवा आपले विश्वास आपल्या स्वामींवरती आहे हे आपल्याला नक्कीच अनुभवण्यासाठी हा चित्रपट तुम्ही सर्वांनी आवर्जून जाऊन पाहायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये अभिनय केलेला आहे सौ स्नेहल तरडे यांचा उत्कृष्ट अभिनय तर ह्या चित्रपटाची खूप म्हणजे शानच ह्याची काही ओरच करून जातो. त्याचबरोबर आपले स्वामींचं ह्याच्यामध्ये अभिनय ज्यांनी केलेले आहे ते आपले महाराष्ट्राचे जुने आणि प्रसिद्ध असे असलेले कलाकार श्री मोहन जोशी सर यांनी हा अभिनय खूप छान प्रकारे ह्या पिक्चर मध्ये त्यांनी सादर केलेला आहे. स्वामी म्हणजे काय आहे, स्वामींचा उद्देश काय आहे आणि स्वामी भक्ती काय आहे हे आपल्याला ह्या चित्रपटाद्वारे नक्कीच कळणार आहे. म्हणून ज्यांनी कोणी अजूनपर्यंत हा चित्रपट पाहिलेला नाही तर त्यांनी नक्कीच आवर्जून आपल्या संपूर्ण कुटुंबासमेत जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे आणि आपल्या स्वामींवरती जी आपली निस्सीम भक्ती आहे ती आपल्याला ह्या चित्रपटाद्वारे नक्कीच कळणार आहे की स्वामींचं जे ध्येय होतं, स्वामींचे जे मार्ग आहेत ते आपल्याला काय आहेत, बहुतांश जणांना अजून ते देखील ठाऊक नाही आहेत. म्हणून फक्त स्वामी म्हणतात ना, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, परंतु आपण जर वाईट कर्म केलं तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी कधीच राहत नाही. आणि त्याचबरोबर स्वामींचं जर एक वाक्य आहे तर ते म्हणजे हम गया नहीं हम जिंदा आहे. हे पाहण्यासाठी नक्की सर्वांनी चित्रपट हा नक्कीच आपल्या थिएटरमध्ये जाऊन सर्वांनी पाहायचा आहे. आता हे मी चित्रपटाचं प्रमोशन वगैरे करत नाही, मी पर्सनली माझं हे मी मत तुमच्याबरोबर शेअर केलंय. तुम्ही माझी फॅमिली आहात म्हणून मी तुमच्याबरोबर हे माझं मत शेअर केलेलं आहे. आणि उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला मराठी चित्रपट आपल्याला जर अगदी आंतरराष्ट्रीय लेवलला आपल्याला घेऊन जायचं आहे तर असे उत्कृष्ट दर्जाचे चित्रपट हा आपल्या भारतामध्ये बनणे अतिशय आवश्यक आहे, गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.